काँग्रेस पक्षाचे खूप जुने कार्यकर्ते आणि तुम्ही माझे आमदार पक्षाचे आहात, परंतु खूप वर्षानंतर म्हटलं तर चालेल, आता तुमच्यावरती महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची धुरा देण्यात आलेली आहे. उपाध्यक्ष पदावर तुमची नियुक्ती नव्यानेच करण्यात आलेली आहे. काय सांगाल? निश्चितच म्हणजे पक्षश्रेष्ठींनी माझ्यावरती जी जबाबदारी टाकली त्याच्यामध्ये विशेषतः आमचे प्रांताध्यक्ष आपल्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी, राहुलजी, त्याच्यानंतर आमचे शेरी तल्ला आमचे इन्चार्ज जे आहे आणि प्रांताध्यक्ष यांनी जी काही जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे संघटनेच्या दृष्टीने, तर त्याबद्दल मी निश्चित त्यांचा आभारी आहे. आणि संघटनेच्या बाबतीमध्ये मी सुरुवातीपासून मला संघटनेत काम करायची खूप आवड आहे आणि मी केलेली आहे. मी माझ्या राजकीय जीवनापासून म्हणजे युवक काँग्रेसचा मी शहराचा पदाधिकारी होतो आणि तेव्हा एक सेक्रेटरी म्हणून होतो, जनरल सेक्रेटरी. तेव्हापासून मी संघटनेच्याशी जोडलेला आहो आणि संघटनेत काम करणं मला खूप आवडतं आणि संघटनेमध्ये राहून मी अनेक रिझल्ट सुद्धा मी पक्षाला दिलेले आहे. त्यामुळे जो विश्वास संघटने पक्षाच्या नेतृत्वाने मला माझ्यावरती दाखवला, माझ्याविषयी दाखवला, त्याबद्दल मी निश्चित त्यांचा आभारी आहे. त्याच्यामध्ये कुठेही मी माझ्यातर्फे काही कसर राहणार नाही, हा माझा प्रयत्न राहील. एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता, परंतु आज विदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची हवी तशी ताकद दिसत नाही. ही ताकद वापस मिळविण्याकरता तुमचं काय योगदान, कसं काय मोलाचं पाऊल उचलणार, काय सांगाल? ही गोष्ट खरी आहे की संघटनात्मक काँग्रेस पक्ष थोडासा कमजोर आहे आणि विशेषतः विदर्भामध्ये जी शक्ती आपली यापूर्वी होती ती कमी झालेली आहे. संघटनात्मक बोलतो म्हणजे आजही लाखो हजारो कार्यकर्ते आज आमचे आहेत पक्षाचे, पण ऑर्गनाईज नाही आहे. त्यांना कुठेतरी बांधून ठेवण्याचं काम हे संघटनेच्याच लोकांनी करण्याची गरज आहे. तो संघटनेचा माणूस असेल, संघटनेचा पदाधिकारी असेल, त्याच्यावर सर्वात पहिली जबाबदारी त्याची आहे. दुसरी जबाबदारी त्या भागाचा जो कोणी कॉर्पोरेटर असेल, आमदार असेल, खासदार असेल, हे असा हा जो सिक्वेन्स आहे, या सर्वांची ही जबाबदारी आहे की त्यांनी कार्यकर्त्याला संघटित करून त्याला सांभाळणे, त्याला योग्य मार्ग दाखवणे आणि किंवा त्याला आपल्या पक्षाच्या विचारसरणीतून त्याला मजबूत करून आपल्याशी निष्ठा आणि आपल्याशी तो प्रामाणिक कसा राहील याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये निश्चितपणाने अलीकडच्या काळामध्ये ती थोडीशी उणीव मला दिसते आहे. तर त्यासाठी निश्चितच जे काही पदाधिकारी आहेत ते प्रदेशचे असतील, जिल्ह्याचे असतील किंवा जे कोणी असतील जबाबदार लोक, हे आपल्या सर्वांची जबाबदारी त्याच्यामध्ये राहणार आहे. आणि त्या दृष्टीने माझ्याकडे जी काही यानंतरही जी काही जबाबदारी कुठली काही जी काही सोपवते पक्षश्रेष्ठी, तर त्या दृष्टीने मी ते पूर्ण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि अनेक यापूर्वी प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये मी जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं, प्रदेश सेवा दलाचा अध्यक्ष म्हणून 8-9 वर्ष ते काम केलं. त्याच्यामुळे मला महाराष्ट्रातला संघटनात्मक बऱ्याचपैकी अभ्यासही आहे. जुने कार्यकर्ते निश्चितपणाने आहे, ते आमच्या सर्व पाहिजे. तर हे सर्व मिळून कसं आहे की हे सर्व काम कोणी एका व्यक्तीचं नाही आहे, हे सर्व टीमवर्क आहे. आणि सर्वांनी एकत्र येऊन जर आपण हा प्रयत्न केला आणि एक टार्गेट ठेवलं की संघटन मजबूत करणे, हे एक उद्दिष्ट आणि ध्येय जर आपण ठेवलं, तर निश्चितच त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण हा आपला नेहमीचा आपला अनुभव आलेला आहे आणि हे सत्य आहे. संघटन मजबूत आणि राहुलजी ज्या पद्धतीने काम करतायत पूर्ण देशामध्ये आणि त्यांनी आता संघटनेकडे विशेष लक्ष देण्याचं जे काही धोरण आणि काम सुरू केलेलं आहे, तर त्याचे हे परिणाम आहेत. अनेक राज्यांमध्ये त्यांनी जिल्हाध्यक्षांना मजबूत करण्याचं काम, त्यांना मजबूती करण्याचं काम. कारण संघटन जर तुमचं मजबूत राहील तर तुम्ही पुढच्या निवडणुका निश्चितपणाने व्यवस्थितपणे आपण पार करू शकू.